विनाशकाले विपरीत बुद्धी असते. ज्यांच्यासाठी आम्ही काल अख्खं रान उठवलं त्या ताईंनी आज जे बोललं ते कोणालाही न पटण्यासारखं आहे. मग अशा अजाण व्यक्ती नको त्या पदावर येऊन बसलाय आणि कोणासाठी ते झाडं तोडतं हे आम्हाला कळते. काल जी लोक बसली होती ज्यांचं भारताला घडवण्यामध्ये कुठलंही योगदान नाही, हे साधू, हे अस्वलांसारखे केस वाढवलेले हे साधू. मला सॉरी म्हणजे कोणावरती असं वक्तव्य करायचं, मला कोणाच्या धार्मिक भावना किंवा त्या दुखवायच्या नाहीये, पण मला विश्लेषण करायचं ह्या गोष्टीचं की केस वाढून कोणी साधू नाही. काय बोलावं, माणसाच्या डोक्यामध्ये प्रसिद्धीची हवा गेली की त्याच्याकडून बेताल वक्तव्य होतातच आणि हे याच्यावरून सिद्ध होत आहे. काल गिरीश महाजनांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणून बुजून नाही घेतलं, त्यानंतर त्यांनी ती दिलगिरी व्यक्त केली. पूर्ण समाजांमधून, सगळ्या समाजांमधून अक्षरशः रोष व्यक्त करण्यात आला. आम्ही पण त्या घटनेचा धिक्कार केला. पण ताई, तुम्हाला प्रसिद्धी भेटल्यानंतर तुम्ही विषय भरकट होऊन हिंदू धर्माच्या साधूंवरती, हिंदू धर्मावरती बोलत असताना असं बेताल बोलणं तुम्हाला शोभतं का? भारतीय संविधानाने तर हा अधिकार तुम्हाला दिलेला नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा आदर करायचं शिकवलंय. पण तुम्ही जर धर्माच्या विषयावरती बोलत असताना असं बेताल बोलत असाल तर तुम्हाला कसं म्हणावं? तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहात.